बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमानात वंदन करून पहिल्यांदा या इथे आज अनुसूचित जातीमधल्या बऱ्याचशा जातीचे प्रतिनिधी उपस्थित राहिले आणि एकीचं वातावरण दाखवलं. मला वाटतं बाबासाहेबांनंतर अशी एकी पहिल्यांदा झाली असेल. त्याबद्दल या सर्व उपस्थितांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि ही अशीच एकी झाली तर माझं सांगणं आहे की 1.5% 11 ते 12% मताचं जे काही आहे, म्हणजे 13% जर एसी असतील तर 1.5% जर मातंग समाज असेल आणि त्याच्यामधला सुद्धा अर्धा टक्का तो त्यांच्या बरोबर, म्हणजे 12% लोकांना विरोधात सरकार जाऊ शकेल असं मला वाटत नाही. फक्त ते मातंगाला झुलवत ठेवण्याचं काम करतील हा माझा अनुभव आहे. कारण मी आत्ताच कर्नाटकात गेलो होतो. तिथे सुद्धा काँग्रेस सरकारने लागू करण्याचा प्रयत्न केला आणि ताबडतोब कर्नाटक हायकोर्टाने त्याला स्टे दिला. कारण हे इल्लीगल आहे. उपवर्गीकरण हेच इल्लीगल आहे. आणि त्यामुळं जरी आज महाराष्ट्र सरकार फडफड करत असेल, मी मुद्दाम शब्द वापरतो, तरी ते फक्त मातंग समाजामधल्या काही लोकांना खुश करण्यासाठी हा चाललेला प्रयत्न आहे. त्याच्या पलीकडे काही नाही असं मला वाटतं. परंतु तसं असताना सुद्धा सशाची शिकार करायला जात असताना तयारी सिंहाच्या शिकारीची करावी लागते. त्यामुळं आपण सर्व मिळून मुंबईमध्ये ज्या पद्धतीने लीडरचा मोर्चा झाला होता तेवढाच मोठा मोर्चा सर्व जाती धर्माच्या, म्हणजे अनुसूचित मध्ये असणारे सर्व समुदाय, सर्व जाती एकत्र येऊन हा मुंबईमध्ये महामोर्चा 26 तारखेला ज्यांनी पहिल्यांदा आरक्षण या देशामध्ये चालू केलं ते छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशीच आपण हा मोर्चा काढणार आहोत आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्र सरकारला जाब विचारणार आहोत. खरं म्हणजे सर्व चालू झालं कधीपासून तर आपल्या लक्षात येईल की पंजाब आणि हरियाणा सरकारच्या विरुद्ध उच्च न्यायालयाने 29 मार्च 2010 रोजी एक निर्णय दिला उपवर्गीकरणाविरोधात. आणि तो निर्णय देताना त्यांनी 2004 ला EV चिदैया आणि त्यांचं जे बेंच होतं 5 जणांचं, त्यांनी जो सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय दिला होता त्याचा आधार घेतला आणि त्या आधारावरती तो 2010 ला निर्णय दिला की हे उपवर्गीकरण हे इल्लीगल आहे, असंविधानिक आहे. परंतु त्याला चॅलेंज परत पंजाब सरकारने सुप्रीम कोर्टात केलं. अनेक वर्ष हा पडला होता. म्हणजे 2010 नंतर हा संपूर्ण असाच पडलेला, धुळीत पडलेला हे होतं. परंतु मुद्दाम या इथं हा 2024 ला जेव्हा आमच्या समाजाचे एक प्रतिनिधी सुप्रीम कोर्टात जज झाले तेव्हा हा जो ही केस होती ती वरती आणण्यात आली आणि मग 7 जणांच्या चंद्रचूड ज्याचे चीफ जस्टिस होते त्यावेळेस हा निर्णय घेण्यात आला आणि त्याच्यामध्ये 6 विरुद्ध 1 म्हणजे बेला त्रिवेदी ह्या त्या न्यायमूर्ती होत्या. त्यांनी विरोध केला की ते म्हणाले की पूर्वीच्या सुप्रीम कोर्टाच्या जे बेंचने जो निर्णय दिला तो मला मान्य आहे. आणि ह्या इतर 6 जण ज्याच्यामध्ये आपले सुद्धा समाजाचे विद्वान जज होते भूषण गवई, यांनी तर पुढे जाऊन असं म्हटलं की SC/ST मध्ये क्रीमी लेअर सुद्धा लावा, असं त्यांनी त्यांच्या स्वतःच, कसं प्रत्येकाने आपापलं जजमेंट दिलेलं आहे 7 जणांनी. त्याच्यामध्ये भूषण गवईने असं सांगितलं की SC/ST ला क्रीमी लेअर सुद्धा लागला पाहिजे, अशा पद्धतीचं भाष्य केलं. त्यांना एक समजायला पाहिजे होतं, भूषण गवई स्वतः जेव्हा चीफ जस्टिस होते तेव्हा आर्थिक उन्नतीवर जात नाही हे त्यांना तिथे असणाऱ्या एका त्यांच्या समोर उभ्या असणाऱ्या लॉयरने बूट फेकून दाखवलं. ते लक्षात घेतलं पाहिजे होतं की त्यामुळं जात काही तुम्ही कुठच्याही पदावर गेलात तरी जात नाही हे लक्षात घ्या. या देशाच्या राष्ट्रपती
माजी राष्ट्रपतीला जेव्हा तो एका मंदिरात गेला तेव्हा त्याला त्या मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा घेतलं गेलं नाही. शेड्यूल कास्टचा राष्ट्रपती होता, मी नाव घेत नाही, ही परिस्थिती आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं जो काही निर्णय देण्यात आलेला आहे तो खरं म्हणजे एक पद्धतीनं मूर्खपणाचा निर्णय आहे आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. मगाशी एका वक्त्याने सुंदर सांगितलं, आम्ही सुप्रीम कोर्टाचा आदर्श मानतो, सुप्रीम कोर्टाचा आम्ही मान राखतो, पण सुप्रीम कोर्टामध्ये बसलेले सर्व जज त्या लायकीचे आहेत का हा महत्वाचा प्रश्न पडतो. आणि त्यामुळेच हे जे काही अशा पद्धतीचे उलट सुलट जे काही येतात त्याला आपला विरोध असला पाहिजे. आज ज्या इथे तुमच्या या आरक्षणाला आपण पाहिलं असेल, मगाशी सूर्यवंशी नावाच्या एका आमच्या मातक तरुणानं सांगितलं की आज कमीत कमी एखाद लाख तरी मातक समाजाची मंडळी बौद्ध झालेली आहे. आणि हे धर्मांतराचं जे लोण आहे ते मोठ्या पद्धतीने मातक समाजामध्ये पसरत आहेत आणि त्यामुळेच मातक समाजातल्या काही लोकांना हाताशी धरून हे कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करतायत. पण तुम्हाला आज आनंद वाटतोय की ह्याचा कधीतरी सरकारने विचार करावा. ह्याचा जर उलट परिणाम झाला तर मातक समाज सोडा, परंतु इतर सर्व एससी मध्ये असणारे सर्व समाज बौद्ध व्हायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत. हे आता मगाशी आमच्या बनसोडे सरांनी सांगितलेलं आहे. तेव्हा आज ज्या पद्धतीचं वातावरण हे बनवत आहेत ते खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारला न मागता एससी मध्ये उपवर्गीकरणाचं काही आपल्या चेल्यापेल्यांना हाताशी धरून जे चाललेलं आहे खरं म्हणजे दुर्दैवी आहे. आणि ज्या पद्धतीचा न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांचा अहवाल आहे त्या ह्या आत्ताच्या सुद्धा खरं म्हणजे हा अहवाल हे जो निर्णय झाला हा निर्णय 1 ऑगस्ट 2024 ला झाला आणि त्यानंतर आपल्याला सांगू इच्छितो त्याच्यावर पुनर्याचिका झाली, म्हणजे पुनर्विचार करावा असं सुप्रीम कोर्टाला सांगणारी एक याचिका झाली. त्याचा निर्णय 16 ऑक्टोबर 2024 ला आला. पण त्याच्याच आधी 15 ऑक्टोबरला सरकार बदल कमिटी नेमते, म्हणजे पुनर्विचार करणारा, म्हणजे त्याच्या विरुद्ध पुनर्विचारानंतर जो आदेश 16 ऑक्टोबरला येतो. पण त्याच्या आधी महाराष्ट्र सरकार न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर कमिटी लावते. म्हणजे मानसिकता कशी आहे सरकारची बघून घ्या की त्याला काही करून उपवर्गीकरण करायचं आहे. आणि त्यामुळं आपल्याला याच्यासाठी मोठा लढा द्यावा लागणार आहे. आज तुम्हाला असं वाटत असेल की उपवर्गीकरण झालं काय फरक पडणार आहे, आम्ही शिकलेलो आहोत तर काय फरक, प्रचंड मोठा फरक पडणार आहे. असं समजा की कमीत कमी उपवर्गीकरण झालं आणि जर तुम्हाला 3-4% जरी रिझर्वेशन मिळालं तर तुम्हाला कदाचित सरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांना रोस्टर आणि बिंदू नामावली थोडी बहुत माहीत असेल. त्यामध्ये जेव्हा रोस्टर तुमचं ओपन केलं एससीचं होईल त्याच्यामध्ये चर्मकार आणि आंबेडकरी समाजाला कमीत कमी 20 वर्ष नोकऱ्याची आशा सुद्धा ठेवू नका. ही परिस्थिती आहे. जे सरकारी नोकरीमध्ये आहेत त्यांना हे समजतं. त्यामुळे तुम्ही सरकारी नोकऱ्याचा आशा सोडून द्या, कारण हे अत्यंत पद्धतशीर केलेलं षडयंत्र आहे की आज ही एससी मधली काही मंडळी आंबेडकरी विचारावर चालणारी मंडळी आज अत्यंत पुढे चाललेली आहे. त्यांना कुठे रोखण्याचं हे षडयंत्र आहे आणि त्यासाठी हे अत्यंत केलं जात आहे. आता तुम्ही म्हणाल की हे आमचे भाऊ आहेत, आम्हाला मातक समाजाला आमच्या खांद्याला खांदा लावून घ्यावा याच्यासाठी ज्या काही सरकारनं 68 तरतुदी ज्या लहुजी अभ्यास कमिटीच्या अहवालाच्या आहेत त्या मान्य केल्या आहेत. आम्ही सर्व 58च्या 58 जाती आम्ही त्याला पाठिंबा देतो, कारण आम्हाला त्याच्यामध्ये काहीच ऑब्जेक्शन नाही. कारण आमचा हा भाऊ जर मागे राहिला असेल त्याला पुढे यायचं असेल आणि त्याला जर सरकार मदतीचा हात देत असेल, परंतु त्या कमिटीच्या अहवालामध्ये सुद्धा ज्या 28 तरतुदी
अमान्य करण्यात आला, त्याच्यामध्ये उपवर्गीकरण सुद्धा सरकारने अमान्य केलंय. ते आत्ताच तुम्ही मान्य का करताय, हा आमचा सवाल आहे. तेव्हा हे जे चाललेलं आहे, एक खरं म्हणजे एक तर अहवाल पारदर्शक नाही आहे. अहवाल अजूनही पब्लिश होतोय. मगाशी आमच्या एका वक्त्याने सांगितलं की आम्ही RTI खाली अहवाल मागतो, चीफ सेक्रेटरीला मागतोय, सर्वांना मागतोय, पण ते म्हणतात आमच्याकडे सुद्धा अहवाल नाही. तर कुठचंही सरकारी धोरण किंवा सरकारी एखादा मोठा सब्जेक्ट, इतके स्टेक होल्डर्स आहेत, 59 जाती स्टेक होल्डर्स आहेत, त्याच्यापैकी कुठच्याही जातीला विश्वासात घेतलं जात नाही. एका जातीला फक्त विश्वासात घेतलं जात आहे, ते पण त्यांच्यामधल्या काही लोकांना विश्वासात घेतलं जात आहे. हे खरं म्हणजे दुर्दैवी आहे. सरकार अशा पद्धतीने संविधानाची गळचेपी करत आहे. सरकार असंविधानिक वागतंय आणि त्यामुळं हे सर्व पुढे जाऊन कोर्टामध्ये रद्दबातल होणार आहे याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. परंतु सरकार ही जे करतंय हा एक प्रकारे तुमचं आरक्षण संपवण्यासाठी तुम्ही किती जागरूक आहात. उद्या आरक्षणावरती घाला घातला तर काय होऊ शकतं याची चाचपणी पडत आहे, हे आपण लक्षात घ्या. त्यांनी मध्यंतच्या काळामध्ये तुम्ही किती जागे आहात ते भीमा कोरेगावच्या वेळेला तुमच्यावरती हल्ला करून सुद्धा पाहिलेला आहे. पण तुम्ही त्याला सडेतोड उत्तर दिलं. 1 तारखेला हल्ला झाला, 3 तारखेला मुंबई, अख्खा महाराष्ट्र बंद झाला, मुंबई बंद झाली, इंटरनॅशनल फ्लाईट्स कॅन्सल झाले. एवढा जबरदस्त तुम्ही त्यावेळेस तोड दिलेला आहे, तुम्ही आव्हान दिलेलं सरकारला. आता सुद्धा आपल्याला याच पद्धतीने आव्हान द्यायचं आहे. हा आव्हान काही झालं तरी रद्द झाला पाहिजे आणि आमचं उपवर्गीकरण थांबलं पाहिजे. आम्ही सर्व एक होमोजिनियस आहोत. आम्ही सर्व एका बापाची पोरं म्हणजे बाबासाहेबांची पोरं आहोत आणि आम्हाला एकत्र ठेवायचं आहे. तुम्ही किती तुमचं आतापर्यंत मनसुबे असतील, बाबासाहेबांचं एक वाक्य सांगतो, तुम्हाला किती गुलाम आम्हाला ठेवायचं असेल परंतु आम्हाला गुलाम तुमचं राहायचं नाही, असं बाबासाहेब म्हणाले होते. आणि आज मी असं म्हणतो की तुम्हाला आम्हाला गुलाम बनायचं असेल परंतु आम्हाला तुमचं गुलाम बनायचं नाहीये. काही झालं तरी आम्ही हे उपवर्गीकरण होऊ देणार नाही. आणि त्यासाठी सर्व या SC मधल्या जाती आज एकत्र येऊन एक दिलाने एक विचाराने कामाला लागलेल्या आहेत. मी इथे घोषणा करतो की 26 तारखेला मुंबईमध्ये आपण प्रचंड मोर्चा काढणार आहोत. मुंबईमध्ये असणाऱ्या आंबेडकरी सर्व संघटना, मग ते भारतीय बौद्ध महासभा असेल, आमची कोकणाची असणारी बौद्ध पंचायत समिती असेल, इतर अनेक संघटना त्या अनेक दिवसापासून कामाला लागलेल्या आहेत या मोर्चाबद्दल. परंतु माझं आपल्या सर्व सांगणं आहे, मराठवाड्यातून जास्तीत जास्त लोक या मोर्चाला आली पाहिजेत, जेणेकरून रिडल सारखा भव्य मोर्चा या महाराष्ट्राच्या विधिमंडळावरती धडकला पाहिजे. जेणेकरून जे आज हे सरकार आहे, जे आज हे मनुवादी विचारसरणीचं सरकार आपल्या विरुद्ध षडयंत्र करताय, कपटकारस्थान करताय, त्यांना कळायला पाहिजे की आज हा संपूर्ण SC समाज जागृत आहे आणि ह्याला डिवचलं तर आमचं काही खरं नाही. अशा पद्धतीनं हा मोर्चा झाला पाहिजे. आपण लक्षात घ्या, आज या इथं आम्ही परिषद घेतली होती आणि त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांनीच या अशा पद्धत सूचना दिल्या होत्या. आज मला अत्यंत आनंद वाटतोय की प्रमुख कार्यकर्ते आणि प्रत्येक जिल्ह्याच्या इथे आलेले आहेत.